आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने 60 लाखांची फसवणूक, 2 आरोपी रायगडमधून जेरबंद। नाशिकमध्ये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 60 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने रायगड जिल्ह्यातून जेरबंद केले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी फरार आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या। एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपी यश जानवलकर आणि युवराज जानवलकर यांनी फ्युचर स्टॉक मार्केट ॲनालिसिस नावाची गुंतवणूक फर्म असल्याचे भासवून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना जास्त परताव्याचे आमिष दाखवले। त्यांच्याकडून सुमारे 60 लाख रुपये घेतले, मात्र कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रायगड जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांच्या पथकाने खोपोली आणि नेरूळ परिसरात शोध मोहीम राबवून आरोपी युवराज सुरेश दानवलकर आणि यश सुरेश दानवलकर यांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।